नमस्कार. थेट प्रवीण ताडेमध्ये तुमचं साऱ्याचं स्वागत आहे. नवीन ऐतिहासिक माहिती, नवीन स्थळ आणि नवीन संदर्भ या सदराखाली आज तुमच्यासोबत जुटलो आहे मी. पातूर, जुनं असं पराशर नगरी असणारं पातूर. या पातूरच्या ऐतिहासिक लेण्या आहेत ज्याचा संदर्भ वाकाटकाच्या 3ऱ्या 4थ्या 5व्या शतकापासून येते. वाकाटकाचा जो राजा होता हरिसेन आणि त्याचा सेनापती वऱ्हादेव यांच्या माध्यमातून या ठिकाणी लेण्या बांधल्या. सुरुवातीला आपण लेण्याचं बाह्य दृश्य पाहू आणि आतमधले फोटो मी खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये टाकतो, कारण खाली नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला थोडासा त्रास होईल. सुरुवातीला आपण त्या लेण्या बघू. हे लेणी आहे पातूर मधली. जबरदस्त असं काया कातळामध्ये, म्हणजे एक जे काया गोट्यात हे खोदकाम केलं. याचं चांगले चांगले जबरदस्त जे पिल्लर आहेत, जे कॉलम आहेत, स्तंभ आहेत. हा एक कक्ष आहे आणि हा कक्ष आतमध्ये भरपूर खोल आहे आणि बहुतेक असं म्हणतात की आतमधून काही गुप्त असे रस्ते आहेत की ते या शहराच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी निघतात. हा उंच कडा आहे आणि 100% दगड असलेला हा परिसर. आणि या परिसराच्या अजिंठा हे दीपमाळ जे पर्वतरांग आहे, या पर्वतरांगेमध्ये ही लेणी तयार केली आहे. एक आपण इकडचा कक्ष बघितला आणि हा दुसरा कक्ष आहे. आतमध्ये सुद्धा खूप आतमध्ये खोल आहे. काही ठिकाणी वटे केल्या आहेत, त्या ठिकाणी बहुतेक काही जणांचं म्हणणं आहे की त्याच्यावर काही प्रतिमा होत्या, मूर्त्या होत्या, त्या मूर्त्या नंतर गायब झाल्या. आणि हा एक कक्ष आणि हा दुसरा कक्ष. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी थोडीशी डागडुजी करायचा प्रयत्न केला, म्हणजे नैसर्गिकला कोणत्याही प्रकारची छेडछाड न करता या ठिकाणी हा प्रयत्न झालेला आहे. आणि ही अशी मूर्ती, आतमधली जी मूर्ती आहे ती नागपूरच्या वास्तू संग्रहालयामध्ये ठेवली आहे असं मला माहिती भेटली. आणि या ऐतिहासिक माहितीसाठी मला संपूर्ण माहिती देण्यासाठी इथचे स्थानिक इतिहासप्रेमी आणि ज्यांना इतिहासाच्या संपूर्ण गोष्टीबद्दल खूप असा इंटरेस्ट आहे, तरुण तडफदार आमचे मित्र निखिल दादा इंगळे जुटले आहेत. निखिल दादा नमस्कार. या ऐतिहासिक पातूरच्या लेण्यांबद्दल आपल्याकडे कोणत्या प्रकारची माहिती आहे? सर्वप्रथम आभार आपले की आपण मला बोलावले, आणि तुमचे सुद्धा आभार की तुम्ही जे ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांचं जतन व्हावं किंवा लोकांना दाखवाव्या, लोकांना त्यांची माहिती मिळावी. त्याकरता आपण ज्या लाईव्हच्या माध्यमातून लोकांना ह्या वास्तू दाखवत आहोत त्याबद्दल आपले सुद्धा आभार. धन्यवाद. ही पातूर पराशर नगरी म्हणून ओळखली जाते. पराशर नगरीमधील ऐतिहासिक अशी वास्तू आहे. सर्वप्रथम एक नानासाहेबाचा वाडा आहे, तो जो तुम्ही काल लाईव्ह केला. आज ही लेणी, या लेणीचा खूप सारा इतिहास आहे. वाकाटाकाच्या काळामधील इसवी सन तेव्हाच 5व्या शतकातील ही लेणी आहे. हे लेणी मूळतः काळ्या पाषाणापासून बनवलेली आहे. इथं खूप साऱ्या संशोधकांनी संशोधन सुद्धा केलेलं आहे. बाकी सर्वदूर माहिती प्रवीण भाऊ सांगतातच तुम्हाला. बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. हे लेण्या, पातूरच्या लेण्या खूप प्रसिद्ध आहेत. आणि लहानपणी माझी आजी मला गोष्ट सांगे की भाऊ, एक पराशर नावाचा ऋषी होता. त्या ऋषी या ठिकाणी तपश्चर्या करे म्हणे पातूरच्या लेणीत. आणि एक कालयवन नावाचा एक राक्षस होता, त्यानं त्या काळात लोकांना भल्ला त्रास दिला. तर भगवान श्रीकृष्णाचा संदर्भ, महाभारतातला संदर्भ या लेण्याला लागला आहे की तो जो राक्षस आहे तो प्रभू श्रीकृष्णाचा पाठलाग करता 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 या ठिकाणी आला. आणि पराशर ऋषीच्या समोर आल्यानंतर त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरचा एक शेला जो आहे तो शेला काढला. तर पराशर ऋषीच्या त्या एक दिव्य दृष्टीमुळे तो जो कालयवन नावाचा राक्षस आहे त्याचा खात्मा झाला. तर आमचे एक संतोषभाऊ प्रजापती वाशिम, तर संतोषभाऊ सांगायची गोष्ट अशी, म्हणजे जे वाकाटक साम्राज्य आहे, हे वाकाटक साम्राज्याची राजधानी ही वाशिम होती, जिला जुन्या काळात वत्सगुल्म म्हणत. त्या वाकाटक साम्राज्याचाच हा अधिभाग म्हणजे पातूर पराशर नगरी होती. आणि एक या ठिकाणून एक बोर्डी नदी वाहते, अगदी पूर्व दिशेलाच एक बोर्डी नदी वाहते. जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सोन्याच्या गिन्या सापडल्या होत्या. तर माई प्रयत्न तोच आहे की बेरात्री जाऊन त्या ठिकाणी गिन्या सापडतात का, तर मी पाहून येतो. गिन्या जर सापडल्या तर खूप चांगलं. ही अशी ऐतिहासिक लेणी आणि ठिकाण आहे पातूर अकोला जिल्ह्यामध्ये. पातूर ते बाळापूर रोडवर रेणुका मातेच्या टेकडीच्या समोरच ह्या लेण्या आहेत. सध्या पुरातत्व विभागाने संपूर्ण टेकडीला असा एक संरक्षक भिंत बांधली आहे आणि त्या माध्यमातून त्यांचा प्रयत्न असा आहे की ह्या वास्तू सुरक्षित राहिल्या पाहिजेत. कारण पातूर शहराच्या बाहेर काही जणांसाठी भल्ली सुरक्षित जागा हे लेण्या होत्या. आता पुरातत्व विभागाच्या लक्षात आलं की बाबा हे सुरक्षित जागा आपल्याला अतिसुरक्षित करायची आहे, म्हणून त्यांनी या लेण्या केल्या. एकदा सुरुवातीला पुन्हा अजून मी तुम्हाला इथचं दृश्य दाखवतो. हे बघा, जबरदस्त स्तंभ आहेत आणि काळं पाषाण आहे, अगदी काळं पाषाण आहे. याच्यामध्ये किती काही पाऊस झाला तर पाणी पडत नाही.
आणि हे संपूर्ण अशा उंच कडा आहेत आणि यात हे बांधला आहे. म्हणजे अजिंठा, वेरूळ, लेण्याद्रीनंतर जर चांगली लेणी जर असेल तर एक पातूरची सुद्धा आहे. आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की ह्या लेण्या ज्या आहेत त्या अर्धवट आहेत. कोणी म्हणते की जैन धर्मीय आहे, कोणी म्हणते बौद्ध धर्मीय आहे, कोणी म्हणते हिंदू धर्मीय आहे. कारण या ठिकाणी असणारी एक मूर्ती, एक वस्तू संग्रहालय नागपूर या ठिकाणी ठेवलं आहे. तर तुमच्या जर काही कॉमेंट्स असतील तर खाली कॉमेंट्स लिहा आणि माझ्या पद्धतीने मी याची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तर प्रवीण तायडे आज तुमच्यासोबत थेट जुटले होते, थेट पातूरमधून. आणि या पातूरचं ऐतिहासिक माहितीच्या सदराखाली आपण ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि लाईक करा, कॉमेंट्स करा. कारण 4-5 मिनिटाचा आपला व्हिडिओ असते लहान चुकला आणि कोणत्याही प्रकारची डिजिटल व्यवस्था नाही. आपलाच फोन आणि मीच माहिती सांगतो, त्याच्याहून संपूर्ण कार्यक्रम असते. तुम्हाला जर माझा कार्यक्रम आवडला तर नक्की शेअर करा. मी तुमच्यासोबत पुन्हा जुटील नवीन ऐतिहासिक माहिती आणि नवीन स्थळ घेऊन. मी या ठिकाणी तुमचा निरोप घेतो आणि सर्वांना कोजागिरीच्या पांढऱ्या फटक शुभेच्छा. भलेही मा कलर कसाही असो, ठीक आहे. तर या ठिकाणी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.